नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी TV9 मराठीने ती प्रसिद्ध केलेली आहे की शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची खुशखबर आहे आणि या खुशखबरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हातामध्ये ज्या योजनेच्या मार्फत पैसा खेळता राहतो, खुळखुळता राहतो आणि ज्या योजनेमुळे शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावलेलं आहे, आर्थिक सुबत्ता ज्या योजनांमुळे शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आलेली आहे, तर अशा त्या योजनांचं नाव आहे PM किसान, दुसरी आहे नमो शेतकरी आणि तिसरी आहे लाडकी बहीण. या योजनेमुळे तुमचे काय हाल झाले, कसे झाले, ही गोष्ट महत्वाची नाही. मात्र प्रसार माध्यमात अशा बातम्या सातत्याने येत असतात की शेतकऱ्यांचं आर्थिक जीवनमान उंचावलेलं आहे या योजनेमुळे आणि लाडक्या बहिणी सुद्धा आता आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनलेल्या आहेत. आता कुटुंबातील खरेदी विक्रीचे निर्णय त्या घेऊ लागलेल्या आहेत, व्यवहारामध्ये त्या दक्ष झालेल्या आहेत, असा दावा सरकारकडून आणि सरकारच्या प्रसिद्धी माध्यमातून केला जातोय. मात्र या योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना जे PM किसानचे जे काही 4,000 रुपये मिळत होते, अं, 2 हप्त्याचे टप्प्याचे मिळून म्हणजे नमो शेतकरीचे आणि PM किसानचे असे जे काही 2-2 हजार मिळत होते, तर ते आता वर्षाला 12,000 रुपये मिळणार आहेत. आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, याच्यासाठी हा जो काही 1-2 मिनिटाचा व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत तुम्हाला बघावा लागणार आहे. PM किसान योजनेचा 21वा हप्ता नोव्हेंबर महिन्यामध्ये म्हणजे 2024 साली जमा झाला होता. 22व्या हप्त्याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. 500 रुपये प्रति महिना अशा हिशोबाने ते पैसे मिळत असतात. म्हणजे जवळपास 16 ते 17 रुपये रोजाने शेतकऱ्यांना ते पैसे मिळत असतात. असा जर दिवसाचा हिशोब काढला तर 16-17 रुपये म्हणजे तुम्ही बस स्टँडकडे गेले तर तुमचा एक मित्र भेटला तर तुमचे 2 कटिंग सुद्धा त्या होत नाहीत. कारण येवलेचा चहा आता 12 रुपये झालेला आहे. गावखेड्यातला चहा सुद्धा आता 10 रुपयाला भेटतो. आणि चहा विकणाऱ्या पंतप्रधानांनीच ही योजना आणलेली आहे. त्याच्यामुळे ही पुन्हा एक तुमच्या डोक्यामध्ये एक आनंद वार्ता येऊन धडकलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात आता 4,000 रुपये जमा होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे, अशी बातमी अनेक प्रसार माध्यमांनी छापलेली आहे. PM किसान योजनेचा जो काही हप्ता 22वा येणार आहे, तर त्या हप्त्याबाबत सरकारने जे काही निर्देश दिलेले आहेत, तर त्याच्यासाठी फार्मर ID काढणं बंधनकारक केलेलं आहे. फार्मर ID नसेल तर तुम्हाला तो हप्ता मिळणार नाही. फार्मर ID म्हणजे किसान ओळखपत्र, शेतकरी ओळखपत्र म्हणजे शेतकरी असल्याचं ओळखपत्र तुम्हाला काढावं लागणार आहे. म्हणजे ही एक प्रकारे तुमची सन्मान नाही, तर ही तुमची सरकारकडून चालवलेली थट्टा आहे, असं आम्हाला वाटतं. या संदर्भात भक्तांना राग येऊ शकतो, कारण हा देश शेतकऱ्यांचा आहे, कृषीप्रधान आहे, शेती आणि मातीशी नातं ठेवणारा देश आहे. हा देश श्रीकृष्णाचा आहे, हा देश रामाचा आहे. आणि ज्यांनी आकाशाकडे नाही तर जमिनीकडे पाहायला श्रम द्यायला शिकवलेला आहे, असा हा शेतकऱ्यांचा देश आहे. आणि या शेतकऱ्यांच्या कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्यांना स्वतःची ओळख सिद्ध करण्यासाठी म्हणजे बापाला बाप म्हणण्यासाठी आता सिद्धता द्यावी लागते. त्या पद्धतीनं शेतकऱ्यांना स्वतःची ओळख सिद्ध करण्यासाठी किसान ID, फार्मर ID काढावं लागणार आहे. हे सरकारचं असं फरमान आहे, आदेश आहे. त्याच्याशिवाय 22वा हप्ता मिळणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आणि तशातच लाडक्या बहिणीचा आता सगळा धिंगाणा वाजवलेला आहे. नोव्हेंबर पासूनचे जे काही हप्ते तर ते भेटले नाही. 60 लाख बहिणीची KYC झाली नाही असं सरकार सांगतं. दुसरीकडं त्याच्यानंतर KYC करत असताना त्यांनी कुठला तरी ऑप्शन चुकवला असं सरकार सांगतं. आणि 10 पैकी 3-4 बहिणीच्याच खात्याला हे पैसे जमा आलेले आहेत. त्याच्यामुळे काल परवा भंडारा जिल्ह्यामध्ये महिला रस्त्यावर उतरल्या होत्या, सरकारला शिव्या घालत होत्या, निदर्शनं करत होत्या, रोष व्यक्त करत होत्या. आणि तुम्ही आम्ही सुद्धा आता फक्त रस्त्यावर, चौकात, हॉटेलीत, पारावर बसून रोष व्यक्त करण्यापलीकडे काहीही करू शकत नाही. 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर होईल आणि त्या बजेटमध्ये PM किसान योजनेचा हप्ता वाढण्याची शक्यता आहे, असं भाकीत या प्रसार माध्यमांनी केलेलं आहे. 6,000 रुपये जे वर्षाला 3 हप्त्यामध्ये 2-2 हजाराच्या टप्प्यामध्ये मिळतात, तर ते आता प्रत्येकी 3 हप्त्यामध्येच पण बजेटमध्ये PM किसान योजनेची रक्कम दुप्पट होण्याची शक्यता आहे. म्हणजे वर्षाला जे काही 12,000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत, तर म्हणजे 1,000 रुपये महिन्याप्रमाणे, म्हणजे याच्या दुप्पट तिप्पट पाचपट तर साध्या कॉर्पोरेट कंपन्यावाले त्यांच्या कर्मचाऱ्यांना असंच बोनस देतात दिवाळीचं किंवा त्यांच्या एखाद्या मुलाचं लग्न. कारण आमच्या अंबानी साहेबांना 5,000 कोटी पोराच्या लग्नात वाटले. मात्र सरकारला कसं आहे, आम्ही टॅक्स देतो, अंबानीला आपण काहीच देत नाही, त्याची वस्तू खरेदी केली तरच त्याला पैसे भेटतात. पण सरकारला आपण आपल्या घामाचे, कष्टाचे, ज्या महात्मा गांधींना
मीठ हातात घेऊन सत्याग्रह केला, इंग्रजी सत्तेला हादरा दिला. त्या मिठावर पण आम्ही टॅक्स देतो, शाळेच्या पोराच्या पुस्तकावर पण टॅक्स देतो आणि शहराच्या ठिकाणी हॉटेलीत जेवलं तर तिथं पण टॅक्स देतो. असे टॅक्सचे पैसे तुम्हाला आम्हाला आता दुप्पट होणार आहेत. ही एक खुशखबरी मानायला हरकत नाही. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.